ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ ही पहिली स्पर्धा. जय हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपलं श्यामदादा चौधरी आणि जवानमन सरवली संघाच्या वतीनं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत आहे. सरवली गाव म्हटलं की खूप अगदी वारकरी संप्रदायानं भरलेलं गाव. गोकुलाष्टमीचा खूप मोठा सप्त्याचा कार्यक्रम या गावामधून संपन्न होतोय. तर सलामी जोडी गुरुनाथ आणि खंडू पाटील ही खेळपट्टीकडे रवाना होते. चांगली मॅच. सकाळच्या पहिल्या सत्रातून 2 विजय शिवनेरी स्पोर्ट आमने टीमच्या नावी. पहिला सामना गुरुदत्त मानकोली संघाला पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातून अष्टविनायक ठाकूरबाडा तर कारिवली संघानं देखील पहिला सामना गंगामाता गुंदवली संघाला पराभूत केलं आणि दुसऱ्या सामन्यातून बंद्रे मारुती कल्लेर असे दोन विजय दोन्ही टीमनं संपादन केलेत. आणि आपण आता या ग्रुप नंबर 1 आजच्या पहिल्या दिवसातून क्वालिफायचा महत्त्वाचा सामना या माऊली आपल्या मान्यवर कक्षामध्ये सरचे स्वागत आहे. श्यामदादा चौधरी आणि जवानमन सरवली संघाच्या वतीनं. चला केलेला करा सुरुवात. आज आपले नक्कीच नाना गोंडली देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलेत. अगदी बॅटच्या मधोमध चेंडू घेतला होता. मिडॉन आणि मिडऑफच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता डीपमध्ये. नक्कीच पाहिलं तर संदीप पाटील उभे आहेत. पहिल्या चेंडूवर स्वतःचा आणि संघाचा धावांचा अकाउंट ओपन केले खंडू पाटीलनं. इथे अगदी चेंडूला ऑन साईडला खेळलेला आहे. बघूया इथे देखील एकच धाव येईल. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या चेंडूंवर सिंगल घेऊन स्वतःचे अकाउंट ओपन केलेत. संघाची टोटल 2. हा फटका हवेमध्ये खेळलेत. अगदी संदीपनं वेल जज कॅच. जास्त मेहनत करावी लागली नव्हती. अगदी जिथे फिल्डर उभा होता त्याच ठिकाणी हा चेंडू आणि पहिला विकेट खंडू पाटील झैलवाद. दादा चौधरी यांची संपूर्ण टीम जवानमन सरवली अगदी दादांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेताना. स्टेजवर नाना गोंडली देखील आहेत आणि नुकतेच हरिभक्त पारायण सोमनाथ चौधरी महाराजांचं देखील शुभागमन. सर्वांचं सायंकाळच्या सत्रामधून उप तालुका प्रमुख चषक 2025 मध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या जे प्रेक्षक एन्जॉय करत आहेत त्यांचं देखील स्वागत. क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व आमचे लाडके प्रेक्षक तुमचं देखील स्वागत आहे. पुढील चेंडू फलंदाज रमेश जोशी क्रमांक 3 वर की संतोष जोशी सर अजूनही मला वाटतं मागे राहिलेत. बघूया काय गेम प्लॅन असेल शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचा. इथे रमेशनं देखील फटका आलेला चांगला खेळलेला आहे. वाईडिश लॉंग ऑफ रिझनला संदीप पाटीलचे प्रयत्न शेवटपर्यंत पाहायला मिळाले. मात्र चेंडू चाललाय सीमा पार चौकार.
जोशीनं अगदी आल्या आल्या चौकारने अकाउंट ओपन केलाय. 1-6. इथे चेंडूला ऑन द कार्पेट खेळलेत. बघूया पुन्हा एकदा संदीप पाटील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गुरुनाथ चांगले खेळपट्टीवर पळत आहेत. 2 मध्ये 6 वर रमेश जोशी, 1 वर खंडू पाटील बाद झालेत आणि गुरुनाथ नॉन स्ट्राईकला एका चेंडूमध्ये 1 या धावसंख्येवर उभे आहेत. पुढील चेंडू हा डावा फुलटॉस होता. चेंडूला उडवलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चांगला झेल आणि अजून एक फलंदाज. इथे शिवनी सोड आमने संघाचा झेलबाद. संदीप सिनियर 40+ मध्ये 3 आणि नवीन 40+ मध्ये 3 असे कारिवलीचे संदीप नावाचे खेळाडू. संतोष जोशी आलेत. ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो ते चांगले आदर्श शिक्षक आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. शिवनेश्वर आमने टीमचे एक अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. क्रिकेटवर ज्यांचं अपार प्रेम आहे. 1 ओव्हर 2-8 अशी शिवनेश्वर आमने संघाची ही स्थिती आहे. नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलेले आहे. मात्र निर्णय बघूया आमने टीमला लक्की की जय बजरंग कारिवली दोन्ही टीम मजबूत टीम आहेत. इथे बघूया चेंडूला अगदी शॉट फाईन लेग इनफिल्डच्या आतमधून उचललाय कुंदन पाटीलनं. श्यामदादा चौधरी यांची अगदी स्पर्धेची ट्रॉफी पाहिली तर प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाला वाटतं की आपल्या गावामध्ये जावी. अशी सुंदर ट्रॉफी प्रतिवर्षी आपल्याला या आयोजनातून पाहायला मिळते. उपतालुका प्रमुख चषक खूप सुंदर ट्रॉफी असतात आणि नेहमीच या स्पर्धेची चर्चा राहिलेली आहे सिनियर 40+ संघटनेमध्ये. धावसंख्या 9. संजय पाटीलचा चेंडू अगदी सेफ फटका केलाय. संतोष जोशीनं पॉइंट रिझनवरून चेंडूला उचललाय. धावसंख्या 10. 8 चेंडूमध्ये 10 धावा आलेत. मनोहर केने एक चांगला फलंदाज आहे. शिवनेश्वर आमने संघामध्ये देखील 2 ते 3 नवीन चेहरे नवीन खेळाडू पाहायला मिळत आहेत. चालू सीझनचा विचार केला तर इथे हा फटका उडवलाय. संदीप यांनी वेल जज कॅच केलाय. इथे अजून एक धक्का लागतोय संघ नाही गुरुनाथच्या रूपानं शिवनेश्वर आमने टीमला. संघ विजय होईल त्या संघाला उद्या 4 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. आजच्या दिवसाचा विजेता आणि उद्याच्या दुसऱ्या दिवसातील विजेता असा आपला सामना उद्या खेळवला जाईल. तरी या 2 संघामधून जो संघ विजय होईल त्यांनी उद्या ठीक 4 वाजता सायंकाळी इथे रिपोर्टिंग करायची आहे. आमने आणि कारिवली. हा फटका बघूया संदीप ज्युनियर आणि अगदी संदीप आणि संदीप क्या बात आहे. इथे अजून एक धक्का. दिनेश दलवी फलंदाज होते. फलंदाज बाद होत आहेत शिवनेश्वर आमने टीमचं. नक्कीच आज शिवनेश्वर आमने संघाने गुरुदत्त मानकुली संघाला पहिला धक्का दिला आणि दुसरा धक्का दिला श्री अष्टनाथ ठाकूरबारा टीमला. आणि या तिसऱ्या सामन्यातून कारिवली संघाबरोबर हा महत्त्वाचा सामना खेळतायत.
की दोन्ही संदीप चांगले झेल टिपतायत आणि असे झेल घेतल्यानंतर गोलंदाजाचं मनोबल खूप वाढतं. गोलंदाजाला छत्रक्षी साथ मिळणं खूप महत्वाचं आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला आहे. इथे चेंडू जातोय लॉंग लेग आणि डीप सुरलेग रिझन मधून सीमापार चौकार. अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल आता 14वर जाऊन पोहोचलेली आहे. 1 ओव्हर 5 चेंडू म्हणजे या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. इथे देखील अगदी सेफ फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका. नीलम नाईक चेंडूला उचलतायत. मिळेल फक्त एक सिंगल. 2 ओव्हरमध्ये 7.50च्या सरासरीनं शिवनेश्वर आमने टीम 4 बाद 15वर जाऊन पोहोचलेली आहे. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असणार आणि उद्या बरोबर 9:30 वाजता गावदेवी पिंपळघर आणि गावदेवी सोनाली दोन्ही टीमचे संगणक जर ऑनलाईन आम्हाला जोडले असाल तर बरोबर आपण 9:30 वाजता नाणेफेकीसाठी नक्की 9 वाजता पोहोचायचं आहे. इथे 9:30 वाजता आपल्याला नक्की चेंडू टाकायचा आहे. सर्व संघांना आम्ही सूचित करतोय की लॉटवर आपल्याला वेळ दिलेली आहे, त्या वेळेनुसार हा सामना लाईव्ह पाहून कोणी येऊ नका, जेणेकरून स्पर्धेला उशीर होणार नाहीये. एक धाव तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर. धावसंख्या 16. चेंडू टाकून झाले 13 आणि धावा बनलेत 16 आणि गडीबाद झाले 4. शिवनेश्वर आमने टीमची स्थिती आहे. संतोष जोशी चेंडूला अगदी चेप केला, अगदी हलक्या हाताने चेंडूला ऑफड्राईव्ह गेला होता. नीलम नाईक तिथे दक्ष आहेत. संतोष जोशी जास्त संधी मनोहर केनेला देतात, कारण की मोठे फटके इथून 2 पैकी एका फलंदाजाला खेळावेच लागतील. इथे फटका उडवलाय, बघूया. संदीप ज्युनियर पुन्हा एकदा जेलच्या खाली. काय चांगला सराव आहे इथे आतापर्यंत. मला वाटतं 3 ते 4 झेल पकडलेले आहेत आजच्या दिवसातून. चांगला सराव आहे, चांगला मैदान कारविली इथे देखील उपलब्ध झालेलं आहे गुंजन धाब्याच्या पाठीमागे. जसं काही कॅचचा सराव करतायत. नवीन फलंदाज सूर्यकांत बार्शी, निम्मा संघ गारद झालाय. 17 धावसंख्येवर शिवनेश्वर आमने टीम. 15 चेंडूमध्ये 17 आणि आता उर्वरित 9 चेंडू बाकी आहेत. बघूया सूर्यकांत बार्शी इथे हा फटका बघूया. चाललाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. 1च धाव. एका धावेनं संघाची टोटल 18वर जाऊन पोहोचलेली आहे. दोन्ही संतोष जोशी यांच्या रूपाने आलेले आहे. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस
वार गुरुवार 20 नोव्हेंबर 2025 रोजी खेळले जाणारे संघ आहेत. पहिला सामना गावदेवी पिंपलघर आईदेवी सोनाले, दिवा स्पोर्ट दिवा, शोलमाता वाल, जय हनुमान सारंगाव, विक्रम स्पोर्ट वडुनवघर, गावदेवी रांजनोली आणि गावदेवी भादवाड असे 8 संघ उद्या खेळणार आहेत. संतोष जोशी सरांची एकंदरीत आपण बॉडी लँग्वेज पाहिली तर थोडीशी निगेटिव्ह पाहायला मिळते. आज पूर्ण दिवसामध्ये कुठे ते उत्साहित आनंदित पाहायला मिळाले नाही आहेत. 6 विकेट 18, चेंडू टाकून झाले 17. संदीप पाटील नेवरमध्ये 2 विकेट 3 सिंगल खर्च गेलेत. शेवटचा चेंडू, क्या बात आहे. इथे चंदन नाईकचं कौतुक करावं लागेल. तिसऱ्या ओव्हरची समाप्ती. काय चांगला चेंडू पकडला इष्टांच्या मागे. वा, 18 चेंडू आणि 18 धावा. सुरेख सुरेख चेंडू कुंदन पाटीलचा. डॉट बॉलनी सुरुवात चौथ्या ओव्हरची. कुंदन पाटील स्टेपआउट झाले होते. इथे चंदन नाईकला मला वाटतं जास्त घाई झाली होती. चेंडू पकडण्याची फलंदाजाला इष्टिचित करण्याचा प्रयत्न असावा. इथे एक बाईचे सर्व सिंगल. धावसंख्या 19. 20 चेंडू मध्ये 19 धावा आलेत. 4 चेंडू शेष आहेत. इथे बघूया एक कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू ढकललाय. दुसरी धाव बघता बघता पूर्ण केली. काय चांगली कॉलिंग होती. बालकृष्ण 21 धावा. 21 चेंडू 21 धावा. इथे देखील चांगला फटका आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव. इथे पूर्ण थ्रो चांगला होता. अगदी एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकला होता. धावसंख्या 23. चेंडू टाकून झालेत 22 आणि धावा बनलेत 23. म्हणजे 2 चेंडू या इनिंगच्या आता शेवटचे शिल्लक आहेत. परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर चेंडू. इथे देखील एक सिंगल मिळेल. शिवनेर आमने टीमकडे देखील गोलंदाजी युनिट चांगलं आहे. अष्टमी ठाकूरवाला टीमला त्याने अगदी कमीत कमी धावांवर रोखलं होतं. मात्र ते आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी होईल का हे प्रश्नचिन्ह आहे. कारण की हा सामना दुसरा आहे. इथे संघ जय बजरंग कारिवली आहे. आजच्या दिवसातून 8 टीममधून हे 2 टीम 2-2 विजय घेऊन इथपर्यंत पोचले आहेत. आणि तिसरा विजय बघूया कुठल्या संघाच्या नावी. फुलटॉस होता. चेंडूला अगदी समोर ठेवलाय. बघूया संदीप चेंडूला उचलतायत. एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव अपूर्ण. फलंदाज धावचित बाद. 4 ओव्हर. धावा बनलेत 25 आणि विजयाचं लक्ष्य आहे 26 धावांचं. जो संघ या सामन्यावर विजय संपादन करेल त्याच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही सांगतो उद्या बरोबर 4 वाजता आपल्याला इथे रिपोर्टिंग करायची आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया
आजच्या पहिल्या दिवसातून आमच्या जोडीला चांगलं समालोचन केलं. मरवाई दिवे संघाचे खेळाडू आणि यूट्यूब रील स्टार आमचे परममित्र उमेश पाटील यांचा आवाज. धन्यवाद. के ज्या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे. जॉली कामतगर संघाचे माजी संघनायक इष्टरक्षक फलंदाज शैलेश पाटील आणि त्यांच्यासोबत आपले भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आणि भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट खेळाडू विलास पाटील सर. वेलकम, सुस्वागतम. श्यामदादा चौधरी आणि जानमन सरोली संघाच्या वतीनं आपला उपतालुका प्रमुख 2025 मध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. शैलेश भाऊ आपण देखील स्टेजवर या. जानमन सरोली टीम आणि श्यामदादा चौधरी आपला आमंत्रित करतात. वेलकम. विलास पाटील सर आपलं देखील स्वागत आहे. धन्यवाद. चला ऐकूया सामन्याचं दुसरं सत्र नक्कीच उमेश पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद कालीराम केनी सर. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, मान्यवरांचे तसेच खेळाडूंचे सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी जय बजरंग कारिवली संघाची पाहायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये 25 धावांपर्यंत रोखलं शिवनेरी आमने या संघाला आणि जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते कारिवली संघासमोर. आणि मागील 2 सामन्यांचा विचार केला आमने संघाचा तर त्यांनी गोलंदाजीच्या जोरावर ते सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे निश्चितच या सामन्यात रंगत निर्माण होईल, कारण गोलंदाजी युनिट चांगलं आहे आमने संघाचं आणि फलंदाजीची बाजू तशी मजबूत जय बजरंग कारिवली संघाची. पाहूया, क्रिकेट आहे, काही सांगता येत नाही. काय घडेल ते बिघडेल ते आपल्याला नक्कीच समजेल. सलामीची जोडी मैदानात संदीप पाटील आणि संजय आणि गोलंदाजीसाठी खंडू पाटील. मागील 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी आत्तापर्यंत खंडू पाटील यांच्यामार्फत झालेली आहे. पॉवर प्लेचं षटक नेहमीच चांगलं हाताळलेलं आहे दोन्ही सामन्यांमध्ये. 24 चेंडूमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत जय बजरंग कारिवली संघाला. चला, स्ट्राईकला संजय पाटील, नॉन स्ट्राईकला संदीप पाटील. पहिला चेंडू खंडू पाटील याचा. सुरेख असा चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला होता. निर्धाव चेंडूने सुरुवात करताना खंडू पाटील आपल्या संघासाठी 26 धावा बनवायच्या आहेत कारिवली संघाला. तर 26 धावा रोखायच्या आहेत इथे आमने संघाला. खंडू पाटील पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवला आहे. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. फक्त एकच धाव. अकाउंट ओपन केलेलं आहे संजय पाटीलने.
आपण पाहत आहात उपतालुका प्रमुख चषक 2025 40+ क्रिकेटचा हा महासंग्राम. पुन्हा एकदा खंडू पाटील सज्ज, गोलंदाजी ट्रॅकवर, अतिशय सुरेख असा फटका, चांगले क्षेत्ररक्षण होते, फक्त एकही धाव नाही, निर्धाव चेंडू येतोय. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आमने संघाला हा जर सामना जिंकायचा असेल तर. खंडू पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. एक धाव धावपलकावर लागली गेली आहे. फुलटॉस चेंडू होता, बॅट चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा, लेग बाईच्या स्वरूपातला आज चौकार येतो. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या होते ती 5. अतिशय सुरेखरित्या खेळलेला आहे चेंडू. मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जात नाहीये, फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 6. मनोहर केने तिकडे होते. पुन्हा एकदा खंडू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. संजयसाठी हा चेंडू 26 धावांचं माफक लक्ष आहे. ते मात्र सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आलेल्या आहेत, तर उर्वरित 3 षटकामध्ये 20 धावांची गरज आहे जय बजरंग कारिवली या संघाला. तर नुकतंच ज्यांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालेले आहे ते म्हणजे जॉली स्पॉट कामतगरचे अष्टपैलू असे खेळाडू आणि भिवंडी तालुक्यातील एक नावाजलेले खेळाडू श्री विलास पाटील साहेब यांना येथे सन्मानित केले जात आहे. तसेच 40+ संघटनेतील लॉट कमिटी मेंबर आहेत ते. उपतालुका प्रमुख चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. तसेच जॉली स्पोर्ट कामतगरचे उत्कृष्ट असे खेळाडू श्री शैलेश पाटील यांना सुद्धा इथे सन्मानित केले जात आहे. दुसऱ्या षटकाला ते सुरुवात येते. संतोष जोशी अतिशय सुरेख असा चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतलेला चेंडूने अपील केले जात आहे. निर्धाव असा चेंडूने सुरुवात. संतोष जोशी पहिल्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता संतोष जोशी याला. चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा चांगली केली होती पहिल्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा संतोष जोशी गोलंदाजी ट्रॅकवर, समोर फलंदाज संदीप पाटील. इथे मात्र चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले नाही. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होते ती 8. बिनबाद 8. संतोष जोशी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहेत. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातो सीमारेषे बाहेर, चौकार. धावसंख्या होती ती 12. पुन्हा एकदा संतोष जोशी हा चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 13. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. 26 धावांचं माफक असं लक्ष जय बजरंग कारिवली संघासमोर.
संतोष जोशी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. इथे मात्र स्लोवर चेंडू आणि हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. एकोणीस आणि फक्त 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्लोवर चेंडू टाकला होता, त्याला आधीच ओळखलं आणि मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार संदीप पाटील याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. संतोष जोशी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहेत. संतोष जोशी, संदीप पाटील याच्यासाठी हा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक, मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर. षटकार. म्हणजे धावांची बरोबरी झालेली आहे, फक्त 1 धाव आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडूमध्ये 1 धावांची गरज. तर व्यासपीठावर उपस्थित आमच्या गावचे माननीय सोमनाथजी महाराज यांना ते सन्मानित केले जात आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांनी आज या स्पर्धेला भेट दिलेली आहे. त्यांचं सुस्वागतम. तसेच व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री सोमनाथजी चौधरी यांना सुद्धा इथे सन्मानित केले जात आहे. फक्त 1 धावाची गरज आहे आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतोय का. 1 धाव मात्र इथे पूर्ण केलेले आहे. अभिनंदन जय बजरंग कारिवली. हार्ड लक शिवनेरी आमने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संदीप पाटील. आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी